डीएसआर कंपनीला मोठा दणका। डीएसआर व्हेंचर्सच्या 4 लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई। ऑडिटमध्ये उणीवा आढळल्यानं डीजीसीएचा मोठा निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची रात्री उशिरा बैठक। राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आणि नव्यानं घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणी संदर्भात बैठकीत चर्चा। शरद पवारांना आज पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। छातीत इन्फेक्शन झाल्यानं उपचार सुरू होते, मात्र आता शरद पवार यांची प्रकृती सुधारतीये, डॉक्टरांची माहिती। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार। मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात 2 गट आमने सामने। 15 ते 20 वाहनांची तोडफोड, 15 जण पोलिसांच्या ताब्यात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। बुलढाणा आणि नागपुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। बदलापुरात स्त्री बीज विक्री प्रकरणी आणखी एका महिलेला अटक। उल्हासनगरमधील भगवानदास रुग्णालयात सोनोग्राफी विभागात काम करणाऱ्या महिलेवर कारवाई। राज्यात 2 वर्षात 1,17,000 महिला आणि मुली बेपत्ता। 80,000 सापडल्या, पण 31,000 महिलांचा अजूनही थांगपत्ता नाही। रोज सरासरी 160 महिला बेपत्ता होत असल्याचं समजतं। बिबट्यांना आवरा, कायदा बदला, हिल्यानगरातल्या शेतकऱ्यांची आर्त हाक। 20,000 शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं। हिम्मत असेल तर अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करून दाखवा। शेतकऱ्यांच्या मेळाव्यात राहुल गांधींचं नरेंद्र मोदींना आव्हान। एप्स्टीन फाईल्स आणि अदानींच्या खटल्यामुळे दबावाखाली करार केल्याचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या इस्रायल दौऱ्यावर। मध्य पूर्वेत युद्धाचे ढग दाटलेले असताना मोदींचा इस्रायल दौरा। इराणमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहताना मोदींच्या इस्रायल दौऱ्याला विशेष महत्त्व। शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंदांनी दाखल केला अलाहाबाद हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। चौकशीसाठी तयार असल्याची ग्वाही। योगी सरकार अहंकारी झाल्याची अखिलेश यादवांची टीका। काँग्रेस आज निदर्शनं करणार। दिल्लीत लॉरेन्स बिश्नोईच्या वकिलाच्या गाडीवर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्यांनी गोळीबार केला। दिल्ली पोलिसांकडून बंदूकबाजांचा कसून शो। T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा पाकिस्तानला दणका। 2 गडी राखून रोमहर्षक विजय। कर्णधार हॅरी ब्रूकचं आक्रमक शतक। आज श्रीलंका आणि न्यूझीलंड आमने सामने। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात 2 गटात झालेल्या वादातून